दिव्या अरे दिव्या चल ना आपण डोंगरावर जाऊ. डोंगरावर हा मी नाही येत गड्या. चाल ना. तुझ्यातला ऍटिट्यूड आहे का? ॲटिट्यूड हा ॲटिट्यूडचे स्पेलिंग सांग बरं. नाही 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 नाही, युगो युगो युगो. नमस्कार मंडळी. हे बघा आम्ही आलो हे डोंगरामध्ये फिरायला आणि हे बघा इथं शेती आहे. शेतीमधून आलो चालत चालत. खूप छान वाटतं. सकाळी सकाळी आलं की नवीन नवीन 4, 8, 10 दिवस 15 दिवस पाय दुखत्या, दम लागतो. पण नेहमी आलं ना तर पाय दुखत नाही, दम लागत नाही, तब्येत पण चांगली राहते. खूप छान वाटतं, आनंद वाटतो. घराच्या बाहेर पडलं तर घरामध्ये नेहमी नेहमी टेन्शन राहतं, विचार येत्या डोक्यामध्ये. आणि बाहेर कधी गेले तुम्ही तर खरंच छान वाटतं, सुंदर वाटतं. सकाळचं फ्रेश वातावरण एकदम भारी वाटतं. पाय दुखत नाही, दम लागत नाही. तब्येतीची काळजी घ्या. दवाखान्यात जावंच तर, गोळ्या खावंच तर, हॉस्पिटलमध्ये जावंच तर नंबर लावा, काय काय करावं लागतं. तर खरंच हे सुंदर वातावरण राहतं सकाळचं. आणि मी आले, तुम्ही पण या. तब्येतीची काळजी घ्या, स्वस्थ राहा. आले का ताई तुम्ही? हो आले ना मी. कसा राहिला प्रवास? छान राहिला. वाव. किती छान गहू आहे. हो ना. मला आहे ना तुमच्या शेतात गुलपीचं झाड आहे, मला गुलपी खायची. चाल ना. मला शेतात कुठं कुल्फी झाड आहे? हा मी व्हिडिओ मध्ये पाहिलं होतं. व्हिडिओ मध्ये हो मी तर नाही बघितलं तू अजून. टाकलं होतं, मी बघितलं होतं व्हिडिओ. मला गुलपी खायची. चाल ना. दाखव बरं मला कोणती कुल्फी म्हणताय तुम्ही. हे बघ गुलपीचं झाड. कुठे आहे? हे अरे देवा. बाजरीचं आहे. हा. मला वाटलं गुलपी आहे का नू याला. याला बाजरीचं झाड म्हणतात, कुल्फी नाही म्हणत. असं आहे का? हो. अरे मी एवढी खुश झाली होती, मला वाटलं गुलपी आहे. चला. आत्मविश्वासाने चालत राहा. मान उंच ठेवा. डोळ्यात डोळे मिळून बोला. कमी बोला पण प्रभावी बोला. व्यक्तिमत गोष्टी सहज सांगू नका. नेहमी नीट नेटके आणि साधे कपडे घाला. सहज स्मित करू नका. समय चला आम्ही चाललो डोंगरावर फिरायला. हा सांगण्यात आलं. ही कशी घेते पा. हे बघा किती छान वातावरण आहे. आणि हे पोलीस भरतीची मुलं इथं खेळताय, कुदताय, रनिंग करताय, दौडताय. आणि खूप आनंद होतो त्यांना सकाळी सकाळी बघून. खूप छान वाटतं. हे बघा आपले सूर्यनारायण किती भारी वाटतंय सकाळी सकाळी. प्रसन्न वाटतंय त्यांना बघून.